मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो बारामती येथे कटफळ केसरी मैदान 2025-19 तारखेला आयोजित केले. तर या मैदानाचं नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहेत किंवा मैदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ते आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या पहिला. मी डॉक्टर संजय मोकाशी. बर, कशा निमित्त मैदान भरवलेलं आहे आणि किती तारखेला मैदान होणार आहे? मकर संक्रांती निमित्त रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी भव्य बैलगाडा शर्यत कटफळ केसरी या नावाने आयोजित केलेले आहे. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं बक्षीस आहे 1,51,000. तरी पण प्रवेश फी जी आहे ती 800 रुपये आहे. तसं करण्याचा निर्णय कमिटीचा का घेण्यात आला? कारण असं क्वचितच दिसतं आपल्याला की प्रवेश फी एवढी कमी आहे. बक्षिसाचे 10% प्रवेश फी प्रत्येक मैदानात असतेच. काय होते की ॲक्च्युली बैलगाडा शर्यत म्हटलं तर सगळीकडे खर्च जास्त होते. तर तो खर्च लोकांचा वाचावा आणि गोरगरिबांची बैल त्यात पळावी आणि जास्तीत जास्त बैलगाड्या मालकांनी त्यात सहभागी व्हावं. तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय सांगाल? सर्व बैलगाड्या मालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धेत सहभागी व्हावं. ऑनलाईन प्रवेश चालू झालेला आहे. ऑनलाईन नोंद ही पूर्णरित्या सुरू झालेली आहे. तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. हो. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? मी सचिन मदने. बर, काय सांगाल एवढं मोठं मैदानाचं आयोजन कटफळ केसरीचं मैदान कशा निमित्ताने हे मैदान भरवण्यात आलं? यामध्ये आम्ही 9 वर्षाच्या शुभ मुहूर्तावर आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून एक भव्य दिव्य असं बैलगाडा ओपन मैदान आम्ही आयोजित केलं आहे कटफळ केसरी या नावाने. ते आहे रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी. म्हणजे कटफळ यांनी हे मैदान आयोजित केलेले आहे. हे मैदान या मैदाना अगोदरच म्हणजे ही फाटी आहे ती फाटी म्हणजे पारवडी शिरसुपळ यांनी आयोजित केलेल्या फाटीवरच हे मैदान होणार आहे. या मैदानाचे बक्षिसाचे स्वरूप जर पाहिलं आपण तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे ते म्हणजे 1,51,000 आणि मानाची ढाल. द्वितीय पारितोषिक आहे ते 1,00,000 आणि मानाची ढाल. तृतीय पारितोषिक आहे यामध्ये 75,000 रुपये आणि मानाची ढाल. तसेच चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आहे 50,000 आणि मानाची ढाल. पंचम क्रमांकाचे आहे 40,000 आणि मानाची ढाल. 6वा क्रमांक आहे तो म्हणजे 30,000 आणि मानाची ढाल. 7वा क्रमांक आहे 20,000 आणि मानाची ढाल. 8वा क्रमांक आहे 15,000 तसेच मानाची ढाल. 9वा क्रमांक आहे यामध्ये 10,000 आणि मानाची ढाल. त्याचप्रमाणे आपण पाहतो सेमीचे गट पास झाले, ते सेमीचे फायनलला येतात, परंतु त्याच सेमीमध्ये क्वार्टर म्हणून आपण बक्षिसे आयोजित केले. जो 2 नंबरला राहिले 2 नंबरला उतरले त्यांच्यासाठी पण आपण बक्षिसे आयोजित केलेले आहेत. ते म्हणजे आहेत प्रथम क्रमांकाचे आहे 10,000 रुपये आणि मानाची ढाल. द्वितीय क्रमांक आहे 9,000 आणि मानाची ढाल. तृतीय क्रमांक आहे 8,000 मानाची ढाल. चतुर्थ क्रमांक आहे 7,000 आणि मानाची ढाल. पंचम क्रमांक 6,000 आणि मानाची ढाल. 6वा क्रमांक आहे 5,000 आणि मानाची ढाल. 7वा क्रमांक आहे 4,000 व मानाची ढाल. 8वा क्रमांक आहे 3,000 व मानाची ढाल. आणि 9वा क्रमांक आहे 2,000 आणि मानाची ढाल. अशा प्रकारे आम्ही याचं बक्षिसाचं स्वरूप ठेवलेलं आहे की जेणेकरून जे बैलगाडा मालक किंवा बैलगाडा चालक असतील यांच्यासाठी सुद्धा विविध प्रकारे आम्ही त्यासाठी पारितोषिके ठेवलेली आहेत. आणि याचा एकच उद्देश आहे की बाबा जिंकलेला त्या मैदानात पुढे जातो, पण जो 2 नंबरचा असतो तो देखील त्याच स्वरूपात तो पुढे आलेला असतो. त्यासाठी हे क्वार्टरचे देखील आम्ही यामध्ये ऍड केलेले आहे. क्वार्टर फायनली होणार आहे का? हां, होणार आहे का? होणार आहे. बर, तरी फायनल ही उजेडात घेण्याचा कमिटीचा प्रयत्न कशा पद्धतीने असणार? मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? मैदान सकाळी लवकरात लवकर लॉट्स अगोदरच्या दिवशी पाडले जातील. मैदान सकाळी 8 वाजता एक स्ट्रॅटेजिक टाइम आहे, त्याच टायमाला तो होईल. तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय सांगाल? बैलगाडा मालकांना एवढंच सांगेल की हे जे मैदान आहे हे मैदान एक सर्वांच्या सहकार्याने आणि एक प्रकारे आम्ही सर्वांचाच मान सन्मान राखणार आहोत या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे भरपूर जण असे आता जे झालेले आहेत ते सुद्धा आमच्याशी सहकार्याच्या ह्याच्यातून आम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला. आतापर्यंत जेवढे इथं मैदान झाले म्हणजे कटफळच्या जे पारवडी शिरसुपळच्या
भागात ज्यांनी जे भरवले होते ते सुद्धा आमच्याशी संलग्न आहेत, त्यांच्याशी देखील आमची चर्चा झाली, जेणेकरून बैलगाडा चालक मालक किंवा प्रेक्षक वर्ग येईल, तो प्रेक्षक वर्ग जे पाहण्यासाठी पंचक्रोशीतून येतील, म्हणजे जेवढे सर्व काय आहे त्या सर्वांशीच आम्ही सहकार्याची भावना ठेवून मैदान एकंदरीत व्यवस्थितपणे कसे होईल याकडे आमचे पूर्णतः लक्ष असणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, बारामती तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय प्रत्येक वेळी घेत असताय तुम्ही, कारण फिटनेस सर्टिफिकेटची जी रक्कम होती ते तुम्ही बंद केलेली सर्वात प्रथम. आता प्रवेश फी पण असं कमी क्वचित पाहायला मिळते की आपल्याला एवढं मोठं बक्षीस आणि प्रवेश फी त्याची निम्मी पण नाही, मला वाटतं 800 रुपये प्रवेश फी. कसा निर्णय घेण्यात आला? काय होतंय, या गोरगरीब बैलगाड्या मालकाचा विचार करून किंवा की जे आता आमची मैदानं जी चालू आहेत ही किशे भरण्यासाठी आयोजकांची मैदानं नाहीत, तर इथं गोरगरिबांना न्याय कुठंतरी मिळावा किंवा त्यांचे 4 रुपये वाचावेत ह्या उद्दिष्टांनी आयोजक आम्हाला प्रत्येक वेळेस तालुक्यातले आमचे जे ग्रामस्थ आयोजक असतात, आम्ही जो कोणता निर्णय घेईल त्याला 100% त्यांचं सहकार्य असतंच आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला निर्णय घेता येतात. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम व अटीनुसार होणार आहे का? हो, 100%. मैदानाची शासकीय परवानगी कुठपर्यंत झालेली प्रोसेस झालेली. तरी फाटी संदर्भात काय सांगाल, पल्ला किती आहे आणि रान कशा पद्धतीचं आहे? रान मुरमाड आहे, म्हणजे कटनाचं रान आहे, तर 1000 पल्ला आहे, म्हणजे 1000 फुटच कमी जास्त नाही, 1000 फुटच पल्ला ठेवलाय. आता आतलं फाटीचं 14 फुटाचं अंतर ठेवलंय. संपूर्ण फाटीचं सेम अंतर आहे का? 14 फूट. 12 फाट्या आहेत टोटली, तर प्रत्येक फाटीचं 14 फुटचं अंतर आहे. पण काही ठिकाणी गेले 2 मैदान पार पडली, 3 मैदान, तर त्यात थोडं एकार होतं. तर आता उद्यापासून टोटली अख्खा पीस टेबलच करणार आहे आम्ही, की एकार हे विशेष ठेवणार नाही, म्हणजे कुठल्याही बैलाला पळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. एकार सगळं काढणार. मैदान हे कुठल्या फाटीवर होणार आहे? पारवडी फाटीवर. नेहमी तिथंच मैदान? नेहमी तिथंच होते मैदान. जर समजा पारवडी फाटीचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे ते सांगा, कारण बरेच लांबून बैलगाडी मालक येत असतात पुण्यासनं किंवा सातारा भागातून. काय पुण्यातून जर आले तर त्यांना MIDC विमानतळ, म्हणजे कुठून जरी आले तर विमानतळापाशी, तर विमानतळापासून 1-3 किलोमीटर अंतरावर फाटी आहे, 3 ते 4 किलोमीटर. एक प्रकारे बारामती तालुका म्हटलं पारदर्शकता कुठेतरी तुम्ही मेंटेन ठेवता त्या मैदानामध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल? पारदर्शकता ही तुम्ही कशा पद्धतीनं तिथे हे सिद्ध करणार मैदानामध्ये? सगळ्यांना माहिती आहे की बारामती तालुका असेल की एक आता सध्या की एकही मैदान असं की कुणावर अन्याय होणार नाही किंवा कुणाचं, म्हणजे आयोजक असतील, आयोजकाची गाडी असो किंवा आयोजकाचा आमची गाडी जरी असली तरी आम्ही तिथं म्हणजे पारदर्शकता एवढी म्हणजे ॲक्युरेट ठेवणार आहे की कुणाच्याच गाडीवर अन्याय होणार नाही तिथं. तरी मैदान हे किती तारखेला आहे? 19 तारखेला. मैदानाची नोंद ही किती तारखेपर्यंत? आजपासून चालू झालेलं आहे. नंतर आम्ही 18 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑनलाईन, म्हणजे 18 तारखेला लॉट्स हे पाहायला संध्याकाळी काढणार. तरी मैदानाचं समालोचन झेंडा पंच आणि लाईव्ह कुठल्या चॅनल मार्फत पाहायला मिळणार आहे? लाईव्ह STC वाले आहेत आणि झेंडा पंच आपले दानावडे बापू आहेत, तर त्यांच्या जोडीला बाळासाहेब कोमने आणि पप्पू मंडले मालशिरस, आणि समालोचक मयूर तळेकर, सुनील मोरे, प्रवीण घाटे. आणि विशेष म्हणजे आपले सुनील जांभरे. विशेष म्हणजे तुम्ही बारामती तालुका म्हटलं की मैदान एवढं मोठं म्हटलं की प्रेक्षकांची पण गर्दी असते, त्यामुळे एक प्रकारे प्रेक्षकांना परवानगी म्हणून तुम्ही 300 फूटची गॅलरी केलेली आहे. प्रथमच तो एक उपक्रम राबवलेला आहे म्हणावं लागेल. बॅरिकेटिंग किती असणार आहे मैदानाला? 800 फूट उजवीकडे, 800 डावीकडे, 800 फूट आणि 300 फुटाची गॅलरी 2. मैदानाच्या आसपास कुठल्याही प्रकारचं म्हणजे वीर नाला ओढा काहीच नाही. तरी बैलगाडी मालकांना काय उद्देश करायला या मुलाखतीच्या काय ना बाबा, ह्याच्यातून जास्तीत जास्त प्रमाणात ज्या नोंदी करून लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी करून सर्व बैलगाडी मालकांनी महाराष्ट्रातून सहकार्य करावं. नोंदी लवकरात लवकर. लॉबिटचा नियम वगैरे पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटने त्याच्यात काही बदल होणार आहे. जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम असतील, आमचे दत्ताभाऊ गायकवाड असतील, विलास पैलवान शेवाळे असतील किंवा ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक अमोलदादा असतील, पैलवान असतील, सर्वांच्या म्हणजे जे नियम असतील आणि सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका सर्व कमिटी सकाळी 8 वाजेपासून तिथं
उपस्थित राहणार आहे. उपस्थित राहणार. हो. दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि नक्कीच बैलगाडी मालकांना एकच सांगणार राहील की कमिटीनं पूर्णरित्या त्यांचं म्हणजे कष्ट करत आहेत मैदान भरवण्यात आणि एक प्रकारे पारदर्शकता, बारामती तालुका म्हटलं की पारदर्शकता हे नाव समोर येतं. तर मैदान हे रितसरच होणार आणि बैलगाडी मालकांनी आपला सहभाग नोंदवून ह्यांना सहकार्य करावं हीच विनंती करतो. धन्यवाद.